नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांनी या देवी सर्वभूतेषु हे स्तोत्र बऱ्याच वेळा ऐकलं असेल आणि म्हणलं देखील असेल. दुर्गा देवीला शक्तीचं प्रतीक मानलं जातं. देवी दुर्गा आपल्या प्रत्येकामध्ये चेतना, बुद्धी, निद्रा आणि विश्रांती, भूक, तहान, शक्ती, ऊर्जा, विश्वास, नम्रता, सौंदर्य, शांती, दया, विद्या, श्रद्धा, भक्ती आणि शांती अशा विविध शक्तींच्या रूपात वास करते. या शक्ती प्राप्त करण्यासाठी आणि वृद्धिंगत करण्यासाठी संस्कृत भाषेमध्ये दुर्गा देवीसाठीचं ते स्तोत्र आहे. त्यामध्ये प्रत्येक ओळीची सुरुवात या देवी सर्वभूतेषु म्हणजे सर्व सजीवांमध्ये वास करणारी देवी या शब्दांनी होते. या स्तोत्रामधली एक ओळ अशी आहे: या देवी सर्वभूतेषु क्षांतिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. आता क्षांती म्हणजे नक्की काय? क्षांती म्हणजे सहनशक्तीची उच्च मर्यादा. क्षांती म्हणजे अप्रिय किंवा कठीण, मग तो प्रसंग असो किंवा परिस्थिती असो, ती सहन करण्याची शक्ती. पण निष्क्रिय मार्गानं नाही, तर अशा अप्रिय किंवा कठीण परिस्थितीमध्ये आणि प्रसंगांमध्ये सुद्धा अजिबात विचलित न होता योग्य गोष्टी करत राहणं आणि त्या परिस्थितीचा खंबीरपणे सामना करणं, अशी ही शक्ती म्हणजेच सहनशीलता आणि सहिष्णुता यांची उच्च मर्यादा. आपल्यावर कधीकधी असा प्रसंग येतो ज्यामध्ये कोणीतरी काहीतरी बोलतं किंवा काहीतरी करतं जे आपल्याला आवडत नाही, किंवा कधी आपल्यावर काही अन्याय होतो किंवा आपल्याला काही त्रास होतो आणि अडचणींमधून जावं लागतं. कदाचित भेदभावाला सामोरं जावं लागतं. वंश, त्वचेचा रंग, धर्म, जात, लिंग, संपत्ती, आरोग्य, विकार, सौंदर्य किंवा त्याचा अभाव अशा अनेक प्रकारचे भेदभाव, त्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं. कदाचित आपल्या जवळचं कोणीतरी या अशा परिस्थितीतून जात असतं किंवा या परिस्थितींचं कारण असू शकतं, किंवा आपल्या नियंत्रणाबाहेरील काही प्रभाव की हवामान म्हणजे खूप गरम आहे, खूप थंड आहे किंवा नैसर्गिक आपत्ती आहे, अशा परिस्थितींना सामोरं जावं लागतं. किंवा सार्वजनिक ठिकाणी कोणीतरी मोठ्या आवाजात संगीत वाजवतं आहे, किंवा एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर आपल्याला अपेक्षित अशी सेवा न मिळाल्यामुळे देखील असं होऊ शकतं. आपल्यापैकी प्रत्येकामध्ये काही प्रमाणात अन्याय, त्रास आणि अडचणी सहन करण्याची क्षमता असते. पण जेव्हा आपल्याला आपल्या मर्यादेपेक्षा जास्त अडचणी येतात किंवा त्रास होतो, तेव्हा सुरुवातीला आपण नाराज होतो, नंतर निराश होतो, मग राग यायला लागतो. त्या मर्यादेपलीकडचा एखादा छोटासा अन्याय देखील मग अनेक दिवस आपली झोप उडवू शकतो. एकदा भगवान बुद्ध आपल्या भिक्षूंना शिकवत होते आणि ते म्हणाले की कल्पना करा की कोणीतरी मूठभर मीठ हातात धरलेलं आहे आणि
ते पाण्याच्या एका लहान भांड्यात बोटाने हलवून मिसळून टाकतात. तर भिक्षूंनो, तुम्हाला असं वाटतं का की लोक ते पाणी पिऊ शकतील? त्यावर सगळे साधू म्हणाले, असं पाणी पिण्यास फारच खारट असेल. आपण कसं काय ते पिऊ शकू? ते तर पाणी फेकून द्यावं लागेल. भगवान बुद्ध म्हणाले, अगदी बरोबर आहे. पण जर तुम्ही ते मूठभर मीठ नदीच्या पाण्यामध्ये फेकलं तर नदीकाठच्या गावात राहणारे लोक त्या नदीचं पाणी पीत राहू शकतील का? त्यावर सर्वजण म्हणाले की हो, नक्कीच ते पाणी पिऊ शकतील. मग भगवान बुद्ध म्हणाले, मग हे का बरं? कारण नदी अतिशय विशाल आहे आणि मूठभर मीठ नदीचं पाणी खारट करू शकत नाही. त्याचप्रमाणे जर आपल्या सहनशक्तीची कमाल मर्यादा त्या लहान भांड्यातल्या पाण्यासारखी असेल तर आपल्यावर अन्याय किंवा प्रतिकूल परिस्थितीचा खूप लवकर परिणाम होईल. पण जेव्हा आपलं हृदय नदीसारखं मोठं होईल आणि मग लोकांनी येऊन त्यामध्ये कितीही प्रचंड प्रमाणात मीठ टाकलं, म्हणजे काहीतरी बोलले, काही अन्याय केला, तरीही आपल्याला काहीही त्रास होणार नाही. भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे, क्रोधात भवति सम्मोहः सम्मोहात स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यति. म्हणजे क्रोधामुळं भ्रांती निर्माण होते आणि भ्रांतीमुळं स्मरणशक्ती विचलित होते. मग स्मृतिभ्रंश होतो आणि स्मृती विचलित झाली की बुद्धीचा नाश होतो. आणि जेव्हा बुद्धीचा नाश होतो तेव्हा मनुष्याचाच नाश होतो. म्हणून आपण आपल्या सहनशक्तीची मर्यादा म्हणजेच क्षांती वृद्धिंगत केली पाहिजे आणि त्यासाठी देवीची प्रार्थना केली पाहिजे. या देवी सर्वभूतेषु क्षांतिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः.